महाराष्ट्राच्या शेतकऱ्याची थट्टा त्या ठिकाणी उडवली जाते। या मनमौजी अशा नालायक कृषी मंत्र्याचा तात्काळ राजीनामा घ्यावा। काही जरी शेतकऱ्याबद्दल शब्द जरी वापरला तरी हे आंदोलन असं तीव्र करून यांचे राजीनामे घेण्यात येतील की ही जी काही वाचाळवीर आहे ते आपल्या सरकारमधले ही भस्मासुर आहे ते माणुसकीचं सरकार आहे का माणुसकीला काळीमा फासणारं सरकार आहे? तो हल्ला खऱ्या अर्थाने विजयकुमार घाडगे यांच्यावरती नसून तो संबंध लातूरकर जनतेवरती हल्ला आहे। विधानसभेमध्ये ज्या आमदारांना आम्ही आमचे प्रश्न मांडण्यासाठी निवडून देतो कपत्ते खेळण्यासाठी राजकीय पक्ष नसून ही राजकीय टोळ्या झालेल्या आहेत आणि शेतकऱ्यावर अन्याय करणाऱ्या सरकारचं करायचं काय? खाली मुडकावर पाय शेतकऱ्याला पीक विमा कर्जमुक्ती न देणाऱ्या सरकारचं करायचं काय? 2 दिवसापूर्वी सुनील तटकरे हे लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना शेतकऱ्याचे सुपुत्र छावाचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे हे त्यांना निवेदन देण्यासाठी गेले असता त्यांनी निवेदन स्वीकारून लागलीच काही वेळाने त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्याच्यावर अमानुष मारहाण केली। याच्या निषेधात काल लातूर बंद आणि महाराष्ट्र राज्यात अनेक ठिकाणी कित्येक जिल्हे बंद होते। आज त्याप्रमाणे औसा शहरातील सर्वपक्षीय यांनी व व्यापाऱ्यांनी हा बंद पाळला असून येथे काही बंदसाठी सर्वपक्षीय जेणेकरून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट, शिवसेना, भाजप वगळता सर्वपक्षीय येथे उपस्थित आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की त्यांच्या काय उद्रेक आणि कशासाठी बंद आहेत ते जाणून घेऊया। प्रथमतः आपण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमर खानापुरे हे आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया काय सांगाल ह्या बंद बाबत? खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये ज्या घटना घडत आहेत त्या सगळ्या निंदनीय आहेत आणि महाराष्ट्राच्या उज्ज्वल इतिहासाला काळीमा फासणाऱ्या घटना आहेत। आपण सगळेजण बघत असाल की महाराष्ट्र राज्याचा कृषी मंत्री की जो शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी अपेक्षा त्याच्याकडनं आहे आणि तो जंगली रमी सारखा गेम सभागृहामध्ये बसून खेळतोय। म्हणजे महाराष्ट्राच्या शेतकऱ्याची थट्टा त्या ठिकाणी उडवली जाते। सत्ताधारी पक्षाची जी आपण मागच्या काळातली जर वर्तन बघितलं असेल तर तुम्ही गोपीचंद पडळकर असतील किंवा कॅन्टीन मध्ये चड्डी बनियन घालून मारहाण करणारा आमदार असेल, महाराष्ट्राच्या इतिहासाला काळीमा फासवणाऱ्या या सगळ्या घटना आहेत आणि शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी अशा कृषी मंत्र्याचा धिक्कार करावा किंवा निषेध करावा, त्याचा राजीनामा मागावा म्हणून एक औसा तालुक्याचा आपला भूमिपुत्र विजय घाडगे त्या ठिकाणी सुनील तटकरे यांना निवेदन द्यायला गेलेले असताना राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी गुंडांनी ज्या पद्धतीनं त्यांना मारहाण केली, मला असं वाटतं की हे सर्वसामान्य माणसाला त्या ठिकाणी आवडलेलं नाही आणि याचा निषेध करण्यासाठी आज खऱ्या अर्थानं आज औसा शहरामध्ये, औसा तालुक्यामध्ये सर्व शेतकऱ्यांनी, व्यापाऱ्यांनी स्वतः ठरवून कडकडीत बंद पाळायचं त्या ठिकाणी आवाहन केलंय आणि या बंदमध्ये काँग्रेस पक्ष, काँग्रेस पक्षाचं नेतृत्व त्या ठिकाणी सहभागी आहे। त्याचबरोबर सर्व पक्षीय आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार साहेब गटांचा आहे, शिवसेना, मनसे, सर्वच शेतकरी संघटना या बंद मध्ये सहभागी आहेत। आमची या बंदच्या माध्यमातून सरकारला विनंती आहे की या अशा मुजोर कृषी मंत्र्याचा त्या ठिकाणी आपण राजीनामा घेतला पाहिजे, त्याला शिक्षा झाली पाहिजे आणि काल मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाणला त्या ठिकाणी जेलमध्ये घातलं पाहिजे ही आमची त्या ठिकाणी मागणी आहे। मनसेचे जिल्हाध्यक्ष नागराज सुद्धा इथे आहेत, त्यांची सुद्धा प्रतिक्रिया आपण जाणून घेऊयात। खरं तर महाराष्ट्राच्या पवित्र अशा सभागृहामध्ये या राज्याचे कृषी मंत्री रम्मीचा गेम खेळत बसतात आणि या राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री त्यांना या प्रकरणी संरक्षण देतात। खरं तर यांना गांडीवर हात लाथ घालून तेव्हाच हाकलायला पाहिजे होतं, परंतु या सरकारची, या मुख्यमंत्र्याची आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्याची नेमकी काय मजबुरी आहे हे कळून येत नाही। खरं तर ते स्वतः म्हणतात की हे वसाडगावची पाटीलकी आहे कृषी मंत्री पद म्हणजे, मग वसाडगावची पाटीलकी आहे म्हणून तिथं मन रमत नाही म्हणून बहुतेक ते विधानसभेच्या सभागृहात रम्मी खेळत असतील। हा प्रकार सगळ्या महाराष्ट्रानं पाहिलेला आहे, शेतकऱ्यानं पाहिलेला आहे। आज घडीला शेतकरी चिंताक्रांत आहे, पाऊस पडत नाही, जमिनी पिकत नाहीत, पिकलेलं विकत नाही, अशाच दुष्टचक्रात हे सरकार शेतकरी अडकलेला असताना या राज्याचा हा मनमौजी कृषी मंत्री विधानसभेच्या सभागृहात रम्मी खेळतोय, याचा निषेध आणि त्यानं राजीनामा द्यावा या मागणीसाठी, तसेच या जिल्ह्याचे सुपुत्र विजयजी घाडगे यांच्यावर राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या मारहाणीच्या निषेधार्थ
आम्ही आज औसा बंदची हाक पुकारलेले. हा बंद हा सर्वपक्षीय आहे आणि या बंदला औसावासियांनी, इथल्या व्यापाऱ्यांनी, इथल्या सर्व नागरिकांनी उत्स्फूर्तपणे असा प्रतिसाद दिलेला आहे. आमची पुन्हा एकदा या सरकारला विनंती आहे की ह्या मनमौजी अशा नालायक कृषी मंत्र्याचा तात्काळ राजीनामा घ्यावा आणि विजय कुमार घाडगेला ज्यांनी मारहाण केलेली आहे त्या सर्व मारहाण करणाऱ्या कार्यकर्त्यावर, पदाधिकाऱ्यावर गुन्हे दाखल करून त्यांना तात्काळ अटक करून त्यांना जेलमध्ये पाठवावं. राष्ट्रवादीचे पदाधिकारी भरत सूर्यवंशी सुद्धा आहेत, त्यांच्या पक्षाकडून काय अपेक्षा आहेत आपण जाणून घेऊयात. परवा दिवशी जे काही लातूर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत जे कधी घटना घडली नाही ते घटना, निंदनीय घटना घडलेली आहे. माननीय औषधचे भूमिपुत्र विजय घाडगे यांना राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्या कार्यकर्त्यांनी जे बेमानुसपणे मारहाण केली आहे त्याच्या निषेधामध्ये आज औसा बंदची हाक देण्यात आलेले. या औसा बंदच्या हाकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार गट सुद्धा सामील झालेला आहे व सर्व जगाच्या पोशिंद्याला सर्व राजकीय नेते व मंत्री जे काही नावं ठेवत आहेत ते खपवून घेणार नाही व यापुढे काही जरी शेतकऱ्याबद्दल शब्द जरी वापरला तर हे आंदोलन असं तीव्र करून यांचे राजीनामे घेण्यात येतील व आज औसा बंदच्या हाकेमध्ये सर्वांनी सामील व्हावं ही विनंती करतो. जय हिंद. शेतकरी संघटनेचे राजेंद्र भाऊ आबा मोरे हे सुद्धा आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊयात. परवा दिवशी जी घटना घडली, ज्या शेतकऱ्यासाठी 10 दिवस अन्नत्याग करणारे विजयकुमार घाडगे पाटील शेतकरी पुत्र, त्यांच्यावर जी प्राणघातक हल्ला झाला त्या हल्ल्याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे. हा हल्ला शेतकरीच्या सगळ्या शेतकरी पुत्रावर आहे, याचा बदला घ्यावा, याचा धडा द्या शिकवावा म्हणून आज आम्ही सगळे पक्षाचे शेतकरी म्हणून आज औसा बंद मध्ये सामील झालेले आहोत. माझी सरकारला विनंती आहे, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा आज वाढदिवस आहे, त्यांना सुद्धा आज माझी विनंती आहे की ही जी काय वाचालवीर आहे ते आपल्या सरकारमधले, ही भस्मासुर आहे ते, अशाला आज तुम्हाला सद्बुद्धी यावं आणि ह्यांचा आज राजीनामा घ्यावा ही मागणी करण्यासाठी आज आम्ही सगळे शेतकरी पुत्र एकत्र जमलेले आहोत. मी राजेंद्र मोरे, शेतकरी संघटना क्रांतिकारी कोर कमिटी सदस्य. सकल मराठा समाजाचे काही कार्यकर्ते आहेत आपल्याकडे, विचारून घेऊयात आपण त्यांना. सर्वप्रथम परवा दिवशी छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तथा शेतकरी पुत्र विजयकुमार घाडगे यांच्यावर प्राणघातक हल्ला राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून झाला, त्याचा सकल मराठा समाज औसा तालुक्याच्या वतीने जाहीर निषेध या ठिकाणी प्रथमता करतो. खरं पाहता महाराष्ट्रामध्ये हे सरकार बसल्यापासून हे माणुसकीचं सरकार आहे का, माणुसकीला काळीमा फासणारं सरकार आहे, हा प्रश्न सर्वसामान्य जनतेमध्ये, शेतकऱ्यांमध्ये पडलेला आहे. एकीकडे प्रत्येक ठिकाणी असंविधानिक यांचेच कार्यकर्ते, यांच्याच पक्षाचे सगळे नेते हे करत असताना त्या ठिकाणी अशा पद्धतीचं त्यांना सपोर्ट देणं किंवा त्यांना करायला लावणं आणि पुन्हा नंतर माफी मागणं, निषेध करणं, म्हणजे पहिल्यांदा करायला लावायचं आणि पुन्हा नंतर निषेध व्यक्त करायचा किंवा माफी मागायची, ही कसली चाल या महाराष्ट्र सरकार करत आहे. खरं पाहिलं तर हे छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे का, संतांचा महाराष्ट्र आहे का, हा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनामध्ये पडलेला आहे. त्यामुळे झालेल्या घटनेचा तीव्र निषेध सकल मराठा समाज औसा तालुका या ठिकाणी करतो. काँग्रेसचे कार्यकर्ते सचिन पाटील आहेत, त्यांना पण विचारून घेऊयात. खरं म्हणजे 2 दिवसापूर्वी लातूर विश्रामगृहामध्ये जी काही घटना घडली, छावा संघटनेचे विजयकुमारजी घाडगे म्हणजेच आमच्या औषधचे भूमिपुत्र, त्यांना ज्या पद्धतीनं मारहाण झाली त्या घटनेचा प्रथमतः मी काँग्रेस पक्षाच्या वतीनं या ठिकाणी निषेध करतो. कोकाटेसारखा मजूर मंत्री या महाराष्ट्राच्या पवित्र सभागृहामध्ये कृषी मंत्री असताना सुद्धा शेतकऱ्याच्या प्रश्नावर आवाज उठवण्याऐवजी किंवा शेतकऱ्याचे प्रश्न मार्गी लावण्याऐवजी टाइमपास म्हणून रमीचा गेम खेळत असताना संबंध महाराष्ट्राने नाही तर देशाने पाहिलं आणि त्याच ठिकाणी या पुरोगामी विचाराच्या महाराष्ट्राची मान शर्मेनं खाली झुकली. त्यामुळं आमची या ठिकाणी विनंती असेल की विजयकुमार घाडगे यांच्यावरती जो प्राणघातक हल्ला झाला त्या राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या जिल्हाध्यक्ष, राज्याध्यक्षाचा, युवकचे ते राज्याचे अध्यक्ष आहेत, त्यांचा राजीनामा घेऊन चालणार नाही, तर त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे. त्यांना कसल्याही पद्धतीची माफी या ठिकाणी द्यायला नको आहे. एका बाजूनं संबंध महाराष्ट्राचा आदर्श या देशामधल्या प्रत्येक सभागृहामध्ये घेतला जात असताना या महाराष्ट्राचं राजकारण ज्या पद्धतीनं चाललंय खरंच ते निंदनीय आहे. त्यामुळं आम्ही लातूरकर म्हणून संबंध महाराष्ट्रातल्या लोकांना विनंती करतोय
की या सत्तेमधल्या जे काही मुजोर मंत्री आहेत त्यांचे तात्काळ राजीनामे झाले पाहिजेत आणि खऱ्या अर्थानं विजयकुमारजी घाडगे साहेबांनी ज्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती गेल्या 4-5 महिन्यापूर्वी सोयाबीनच्या भावासंदर्भामध्ये आमरण उपोषण केलं होतं त्यावेळेस संबंध महाराष्ट्रानं त्यांना पाहिलं आहे. त्यामुळे अशा एका सामान्य शेतकऱ्याच्या पुत्रावरती ज्यावेळेस हल्ला होतो तो हल्ला खऱ्या अर्थाने विजयकुमार घाडगे यांच्यावरती नसून तो संबंध लातूरकर जनतेवरती हल्ला आहे. त्यामुळे आम्ही या हल्ल्याचा तीव्र निषेध करतो. विलासरावजी देशमुख साहेबांची परंपरा असलेला हा जिल्हा आहे. आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असताना कशा पद्धतीचा सुवर्ण काळ होता आणि गेल्या काही वर्षामध्ये या राज्यामध्ये जे काही चालले ते निंदनीय आहे. त्यामुळे सूरज चव्हाण आणि त्यांच्या सर्व साथीदाराला कठोर शिक्षा झाली पाहिजे एवढीच या ठिकाणी आवाहन करतो. जय हिंद. एमआयएमचे सुद्धा कार्यकर्ते आहेत, त्यांच्याकडून सुद्धा जाणून घेऊयाचं आपण. काय सांगाल आजच्या बंदबाबत? परवा दिवशी अखिल भारतीय छावा संघटनेचे प्रदेश अध्यक्ष आमच्या सहकारी व शेतकऱ्यांच्या भूमीपासून चळवळीत असणारे घाडगे पाटील यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. या हल्ल्याचा आम्ही एमआयएम पक्षाच्या वतीनं व शेतकरी म्हणून त्या घटनेचा आम्ही निषेध करतो. पण हे सरकार जाणून बुजून जे लोक आंदोलन करतात त्या सरकारला धारे घालण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्यावर असे हल्ले करून त्यांना लोकशाही पिळून काढायची आहे, लोकशाही मोडून काढायची आहे. हे लोकशाहीमध्ये दंडशाही, हुकुमशाही आणि दंडशाही सुरू आहे. तरी आज लातूर जिल्हा बंद व तसेच औसा तालुका सर्व बंद आहे. या बंदच्या माध्यमातून आम्ही सरकारला हे जे कृषी मंत्री आहेत त्यांचा राजीनामा घ्यावा आणि हे सरकार जे शेतकऱ्यांच्या सर्वसाधारण मध्यमवर्गीच्या लोकांची फसवणूक करत आहे हे सरकारला सत्तेवर राहण्याचा काही अधिकार नाही. हे खरं तर राज्यपालाने हे सरकार बरखास्त केलं पाहिजे. कारण विधानसभेमध्ये ज्या आमदारांना आम्ही आमचे प्रश्न मांडण्यासाठी निवडून देतो का पत्ते खेळण्यासाठी, कुणी पत्ते खेळतं, कुणी एखाद्या समाजाच्या विशिष्ट भावना दुखवण्याचा प्रयत्न करतो, कुणी आपले बॅगा दाखवतो. म्हणजे याच्यासाठी आम्ही यांना निवडून दिलेला आहे का? आम्ही आपल्या माध्यमातून प्रशासनाला विनंती करत आहोत की जे जातीवादी किंवा शेतकऱ्यांच्या विरोधात जे आमदार किंवा जे मंत्री आहेत त्यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा. आणि राजीनामा घेणार नाही आम्हाला पण माहिती आहे, पण आम्ही रस्त्यावर उतरून त्यांना धारेवर जाण्याशिवाय सोडणार नाही आणि त्यांचा राजीनामा व्हावा अशी आमची मागणी आहे. शेतकरी संघटनेचे प्रदेश सचिव आहेत राजू कसबे यांच्याकडून या ठिकाणी खऱ्या अर्थानं आमचा लढा हा मातीसाठी, जातीसाठी नसून मातीसाठी आमचा लढा असल्या कारणानं सातत्यानं आम्ही हा लढा अधिक तीव्र करण्याचा प्रयत्न करतोय. परवाच विजयकुमार घाडगे पाटलावर जो अमानुष आणि खुनी हल्ला केला त्या खुनी हल्ल्याचा तीव्र निषेध करतो. अलीकडच्या काळात जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये प्रचंड अशा पद्धतीनं पोळ्याने धुमाकूळ घातलेला आहे. राजकीय पक्ष नसून ही राजकीय टोळ्या झालेले आहेत आणि भ्रष्टाचारावरचे जे पैसे यांच्याकडं तयार झालेले आहेत हे तयार झालेले पैसे हे एक गुंडाला पोचतात आणि या गुंडाच्या करवी चळवळी काम करणाऱ्या कार्यकर्त्यावर अमानुष हल्ले करतात. परवाचं जर उदाहरण पाहिलं अक्कलकोट मधलं तर प्रेमदादा गायकवाड सारख्या एका विचारवंतावरती हल्ला झाला. पडळकरांनी अतिशय महत्वाच्या सभागृहाच्या समोर धिंगाणा घातला. वेगवेगळे आमदार खासदार यांचे नंगे नाच करतात. अशा पद्धतीचं चित्र महाराष्ट्राने कधीही पाहिलं नव्हतं. हा खऱ्या अर्थाने शिवछत्रपती शिवाजी राजांचा महाराष्ट्र आहे. या शिवाजी राजांच्या महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचा नंगा नाच आम्ही खपवून घेतला जाणार नाही. म्हणून क्रांतिकारी शेतकरी संघटनेसह विविध सामाजिक संघटना या ठिकाणी रस्त्यावर उतरलेले आणि आज औसा कडकडीत बंद करून या सूरज चव्हाणचा तीव्र निषेध करतो आणि कृषी मंत्र्याचा तात्काळ राजीनामा झाला पाहिजे असं आपल्या माध्यमातून सरकारला सांगू इच्छितो. इथून पाहता महाराष्ट्र राज्यात कृषी मंत्री कोकाटे सूरज चव्हाण यांच्याबाबत तीव्र भावना शेतकऱ्याकडून व विविध संघटनांकडून दिसून येत आहेत. औषावरून कॅमेरामॅन प्रकाश कुलकर्णी सह रमेश लोणी, दरिंगण लाईव्ह, लातूर.